चला आपण खेळायला सुरुवात करूया, कारण यानंतर आपल्याला फायनलची मॅच जास्त षटकांची खेळवायची आहे याची आपण नोंद घ्या. आणि तुमच्या दोघांपैकी एखादा संघ फायनल खेळणार आहे. अक्षय कुलीच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. सरमणी सुखदेवजी वाकडे यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. बाबगाव संघाच्या कुठल्याही फलंदाजाने सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे. राहुल मेहर स्ट्रायकिंगला आहे, नॉन स्ट्रायकिंगला ओमकार दलवी आहे. आमची लाईव्ह ऑपरेटर मिस्टर नीरज आमच्या सोबतीला जबरदस्त मात्र त्या ठिकाणी ऑपरेटिंग करत आहेत. आणि या भरपूर सगळे आता मात्र प्रेक्षक ऑनलाईनच्या माध्यमातून जोडलेले आहेत, त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. अक्षय कोहली ओ तो विकेट मारा करतोय, मिडॉपला बीट करण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. मयूरनं कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये आणि शून्यावरती मात्र या ठिकाणी मोठा धक्का लागलाय मेहर 11 बापगाव संघाला. प्रयत्न राहुलचे चांगले राहिले, परंतु कुठेतरी फटका फ्लॅट केला आणि त्याच्यामुळे पाहतो की मिड ऑफ मध्ये नो मिस्टेक मयूर दळवी चांगला झेल मात्र त्या ठिकाणी फिनिश केला आणि शून्यावरती पहिला गडी बाद. दोन बॅटर योगेश पाटील तिसऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळतोय. आज आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये आपल्या स्वतःच्या स्पर्धेमध्ये मेहर 11 बापगाव संघ सेमीफायनल खेळतोय आणि एक वेगळं स्वप्न त्यांचं आहे आणि तो आज स्वप्न ते सत्यात उतरवणार का. परंतु अक्षय कुलीने चांगली सुरुवात केली, पहिल्या चेंडूवरती विकेट्स आपल्या संघाला प्राप्त करून दिली आणि नेहमीच तो विकेट टेकर राहिलाय. हो लिडिंग आहे, चेंडू हवेत, फाईन लेग कडे क्षेत्ररक्षक तैनात, बॅक टू बॅक दुसरी विकेट्स. सुरुवातीला राहुल मेहर शून्यावरती बाद झाला आणि योगेश पाटील जसा आला तसा दगावच्या दिशेने चाललाय. सलगचा हा दुसरा विकेट. हे विकेट्स पहा, ज्यावेळी फटका मात्र योगेश पाटीलने एक्झिक्यूट केल्या त्यावेळी मात्र नजर त्याची थोडीशी बाजूला झाली आणि त्याच्यामुळे पाहतो की बॅटची लिडिंग एज पाहिली आणि शॉर्ट फायनलीकडे मात्र कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये. बॅक टू बॅक 2 विकेट्स आणि गोलंदाज आता मात्र पाहू शकेल इज ऑन हॅट्रिक वरती. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी अक्षय कोहलीची आपण पाहतोय. न्यू बॅटर सुनील गांगोडे. सुनीलला आता मात्र या ठिकाणी ओमकारला साथ द्यावी लागेल आणि तो मात्र या ठिकाणी तशाप्रमाणे खेळ साकारणार का. हॅट्रिक बॉल तो फेस करतोय. हो आणि पहिल्या चेंडू रिव्हर्सचा त्याने फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडू बॅटमध्ये संपर्क एक्झॅक्टली झाला नाहीये, बॉलला बरंच चेंडू मात्र होऊन अगदी त्याच्या पाठीमागे चालला आणि लेग मॅचच्या स्वरूपात ही पहिली धाव पाहायला मिळाली. अबांताच्या रूपानं मेहर 11 बापगाव संघाचं अकाउंट चालू केलेलं आहे. संत आणि सावध सुरुवात आणि निराशजनक सुरुवात आपण म्हणू शकतोय, कारण 2 महत्त्वपूर्ण विकेट्स मात्र या ठिकाणी गमावले आणि दोघे इन्फॉर्म फलंदाज एकही धावेचं योगदान देऊ शकले नाही. शून्यावरती दोघेही बाद झाले आणि कुठेतरी मनामध्ये खंत असेल बापगावकरांच्या मनामध्ये. सुरुवात चांगली मिळाली की मात्र त्या सुरुवातीचा अंत सुद्धा गोड पाहायला मिळत असतो. ओ यॉर्करचा प्रयत्न, चांगला चेंडू पूर्णपणे ओमकारला सुद्धा मात्र ही लेंथ उमगली नाहीये. जबरदस्त मात्र चांगल्या ट्रॅकवरती सध्या अक्षय कोहली गोलंदाजी साकारतोय. त्याच्या विरोधात आता मोठं फटके खेळणं फार कठीण झालं असंच म्हणावं लागेल. आणि या सामन्याकडे आता जय हनुमान चौधरपाडा संघ सुद्धा टकमक नजरेने आता मात्र पाहतो की या दोघांपैकी एक संघ त्यांच्या विरोधात फायनलचा सामना या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. डिफेंडिंग चॅम्पियन संघ या स्पर्धेमध्ये खेळला नाही, याचा अर्थ या सीझनमध्ये आपल्याला या स्पर्धेचा नवीन चॅम्पियन संघ पाहायला मिळेल. मग तो बापगाव संघ असेल की नानकर की चौधरपाडा, या तिघांपैकी एक सगळी स्पर्धा जिंकेल, आपल्या नावावरती कोरेल. हो फुलटॉस
आणि पंचांचा भीमर नो बॉलचा इशारा. झेल जरूर पकडण्याचा प्रयत्न अंकित दलवीने केला, परंतु जसा नो बॉलचा इशारा आला त्याने मात्र त्या ठिकाणी त्या झेलसाठी जास्त रस दाखवला नाहीये, कारण त्याला सुद्धा माहिती होतं की हा भीमर नो बॉल आहे. 1+1 एकूण 2 धाबा या ठिकाणी. ओहो, खूपच मोठा नो बॉल आपण म्हणू शकतोय. अगदी चेहऱ्यावरती चेंडू एक्झॅक्टली तो लँडिंग होत होता आणि कसा बसा मात्र त्या ठिकाणी सुनीलने तो मात्र फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला. पुढील चेंडू फ्रीट आणि तो मात्र फ्रीट चेंडू खेळण्याचा आता मात्र त्या ठिकाणी योगायोग आलाय ओमकारसाठी आणि त्या मात्र चेंडूचा मात्र त्या ठिकाणी पुरेपूर फायदा तो उचलणार का. हो, हुक जरूर केला आणि चेंडू सरळ त्याला फाईन. ज्या दिशेने विद्यमान सरपंच बाळरामजी घोडे यांचा बॅनर आहे त्या बॅनरला चेंडू धडकलाय आणि जरूर ही स्पर्धा सक्सेसफुल झाली असं मात्र त्या ठिकाणी चेंडून मात्र दर्शवलाय. 4 धाबांसाठी चौकार. बॉल आणि त्याच्यावरती चौकार आणि जरूर याच फटक्याची मात्र कुठेतरी आवश्यकता होती या टीम मेहर 11 बापगाव संघाला. जरूर मात्र 3 षटकांचा सामना 30-35 पर्यंत जरूर तुम्हाला इथून पाहावं लागेल आणि त्यासाठी ओमकारला मात्र जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवरती काढावं लागेल. 8 धाबा धावफलक्यावरती लागल्या गेल्या दोन गड्यांच्या मोबदल्यात आणि अजूनही पाहिलं तर या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. पॉवर प्लेचा हा शेवटचा चेंडू. फुलटॉस पुन्हा बॅटची केला, पुन्हा चेंडू गॅपमध्ये चाललाय. तरी जरूर बीट केल्या, परंतु बॅकअपसाठी शत्रशक वेगाने आले आणि त्यानंतर पाहू शकाल चेंडूला जोपर्यंत फील्ड केला जातोय तोपर्यंत सिंगल धाव शेवटच्या चेंडूवरती जोडली गेली. 9 धावा धावफलकावरती लागला गेला 2 विकेटच्या माध्यमातून. पाहू शकाल या ठिकाणी सुरुवात मेहर 11 बापगाव संघाची आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे जो संघनायकानं गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला होता तो आतापर्यंत आपण योग्य म्हणू शकतो, कारण अंडर 10 ज्या आपली एखादा गोलंदाज लिमिटेड ओव्हरमध्ये धावा खर्च करतोय तो षटक आपण चांगला म्हणू शकतो आणि ते कार्य अक्षय कोहलीनं आज या ठिकाणी साकारलं. अजूनही पाहिला तर या ठिकाणी 12 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणि त्या 12 चेंडूमध्ये किती धावा जोडण्याचा प्रयत्न इथून मेहर 11 बापगाव संघाचे फलंदाज करतील. जबरदस्त मात्र ही स्पर्धा आपण अनुभवली. या स्पर्धेमध्ये पाहिलं तर संपूर्ण जे चषक पाहत आहोत खानवलचे युवा उद्योजक मायरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मिस्टर कपिल यशवंत पाटील यांच्याकडून आम्हाला ट्रॉफीज प्राप्त झालेल्या त्याचे विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅच जे ट्रॉफी पाहत आहोत देवरुंगचे उद्योजक मिस्टर शशिकांत केणे यांच्याकडून आम्हाला लाभलेले आहेत त्याचे विशेष आभार. संपूर्ण सन्मानचिन्ह जर पाहिले तर एलकुंदेचे सन्मानित सुखदेवजी वाकडे आणि अवेश वाकडे, त्याचप्रमाणे वडवलीचे समाजसेवक भूषण पाटील आपले विशेष आभार. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि मालिकावीरासाठी जी ट्रॉफी आपण देत आहोत बापगावचे समाजसेवक बलिराम काथोड मेहर आपले आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. अक्षय थेट याला दुसऱ्या षटकाला हाताळण्यासाठी पहिला चेंडू पाहू शकाल कट्टरचा त्याने वापर केला, डायरेक्ट हिट केलाय, परंतु दोघेही मात्र फलंदाज पाहिले तर आपापल्या कॉपिंग क्रीजमध्ये व्यवस्थित पोहोचले गेले आणि पहिल्या चेंडूवरती अक्षय थेटेने मात्र या ठिकाणी एक धाव खर्च केली. या स्पर्धेमध्ये जे आपण चेंडू पाहत आहोत जे आम्हाला देवरुंगचे समाजसेवक दिलीपजी केणे आणि जीवनजी केणे यांचे विशेष आभार व्यक्त करतो आणि मुठवलचे छत्रपतीजी भांबडे यांनी सुद्धा मात्र आम्हाला चांगला सहकार्य केलेला आहे त्यांचे विशेष आभार व्यक्त करतोय. बेस्ट कॅचसाठी आपण ट्रॉफी देणार आहोत जे आम्हाला रोहिदाजी घोडे जे देवरुंगपाड्याचे समाजसेवक आहेत त्यांच्याकडून प्राप्त झालेले आहेत त्यांचे विशेष आभार व्यक्त आम्ही करतोय. मॅन ऑफ द सिरीजसाठी एअर कूलर आपण देत आहोत ज्ञानेश्वरजी भंडारी यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेसाठी आम्हाला पाण्याचं टँकर ची सेवा पुरवणारे आमचे अज्जू केणे यांचे विशेष आभार. दरम्यान पुढील चेंडू ओर द विकेट न हो स्वीप करण्याचा प्रयत्न सुनीलने केला, परंतु पाहू शकाल त्या ठिकाणी मधली एसटी वाकवल्या आणि अजून एक विकेटचं पतन पाहायला मिळतोय. तिसरा धक्का लागत असताना टीम मेहर 11 बापगाव संघाला. मेहर 11 बापगाव संघाचे सर्व खेळाडूंचे लाडके मामा सुदर्शन पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. न्यू फलंदाज लारा आलाय. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर पाण्याची सुविधा उपलब्ध करणारी आमचे सर्वांची
लाडके व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल मंथनजी मेहर यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे पाहू शकाल वसीमजी सिद्धू यांच्या माध्यमातून आपण प्रत्येक सामनावीरासाठी मेडल देत आहोत. त्यांचे विशेष आभार. निखिल पाटील आणि पप्पू सिंधू यांच्याकडून सुद्धा माझं चांगलं आम्हाला योगदान प्राप्त झालं, त्यांचे विशेष आभार. टॉस विनिंग संघटनेला आपण कोल्ड्रिंक देत आहोत. प्रसिद्धी वाईन शॉपच्या माध्यमातून प्रगट विलास शेट्टे यांचेसुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. कारण तुमच्या सेवेमुळे मात्र एवढी मोठी आम्ही स्पर्धा या ठिकाणी तुमच्या भेटीस घेऊन आलो. न्यू बॅटर लारा आलाय 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. धाबांचा आता मात्र वेग इथून वाढवावा लागेल आणि आलेल्या पावसाळ फटका हवे जरूर केलाय, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतं. सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळेल. जो टॉस आपण पाहत आहोत आगरी धाब्याच्या माध्यमातून आर्यन मेहर आणि नितीन मेहर यांचे विशेष आभार. त्याचप्रमाणे आपण 2 खेळाडू कक्ष पाहत आहोत. रोशनजी नाना पाटील आणि स्वर्गीय मकरंद दत्तू पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांना बापुढे श्रद्धांजली आपण देत आहोत. नेटची सुविधा आम्हाला पुरवणारे अंजली केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर निलेशजी मेहर आणि हेमंत गणेश मेहर यांचे विशेष आभार. सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. चांगली गोलंदाजी अक्षय तिडेकडून आपल्याला पाहायला मिळते. हो पुन्हा पाहू शकेल फ्लाविंग स्वीप करण्याचा प्रयत्न ओमकार दलवीने केला आणि एक्स्ट्रा उद्ध्वस्त केला गोलंदाज अक्षय थेटेनं. कमालीचा स्पेल थेटेचा राहिलाय आणि पाहू शकेल निराश पावल्यानंतर ओमकार दलवी चाललाय डगआउट कडे. पण होत्या परंतु असं वाटतं की थोडीशी घाई केली आणि त्याच्यामुळे पाहतो की कुठलाही खेळाडू खेळपट्टीवरती तग धरून राहू शकला नाही आणि त्याच्यामुळे पाहतो की बॅक टू बॅक विकेट्स मात्र या ठिकाणी गमावले गेले आणि तो प्रेशर आता मात्र पाहू शकेल नवीन येणाऱ्या फलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज शालिक भोईर आलाय. फक्त 10 फलकावरती आपण धाबा जर पाहिल्या तर अज्जू केणे तर आम्हाला सांगतायत फक्त 11 धाबा. कुठेतरी या 30 पर्यंत तुम्हाला जाण्यासाठी प्रयत्न इथून करावा लागेल. एक फाटीन टोटल तुम्हाला इथे उभा करावा लागेल. ओ क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह गॅप जरूर शोधला. चेंडू वेगाने चाललाय आणि सीमेरेषेच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. ताकदीचा वापर केला नाही, फक्त युक्तीचा वापर केला आणि पावसाळ्यात या ठिकाणी गॅप शोधण्यामध्ये शालिकला यश मिळालं आणि जरूर मात्र त्याच फटक्याची मात्र कुठेतरी नित्यांत आवश्यकता होती आणि तो फटका शालिकच्या बॅटमधून निघाला आणि परत साईडने 15 धाबा फलक्यावरती लागल्या गेल्या. शालिक एक चांगला खेळाडू आहे. बॅटिंग तो करू शकतो, ती क्षमता त्याच्याकडे आहे. ओ चेंज ऑफ पेस हुक केलाय, जबरदस्त फटका आणि चेंडू सरळ चाललाय लॉंग लेगच्या पलीकडे. सलगचा येणारा हा दुसरा चौकार थेटेच्या विरोधात. पहा एक सूचना आहे की इथून बर्गमॅन गाडी जर कोण घेऊन गेला असेल चुकून तर विनंती करतो की आपण ती परत आणून द्या, कारण ती गाडी चौदरपाडाकरांची आहे. 2 षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धाबा 10 फलकावरती पाहायला मिळत आहेत. कुठेतरी या सामन्यामध्ये जान टाकण्याचा प्रयत्न आता शालिक भोईर करतोय, कारण 2 चेंडू त्याने फेस केले आणि 2 चेंडूवरती 2 चौकार आपण पाहिले आणि अजूनही पाहिलं तर एका षटकाचा खेळ या ठिकाणी येणं बाकी. चांगला खेळ साकारतो शालिक आणि हीच अपेक्षा होती त्याच्याकडून. सोबतीला पाहिलं तर लारा सुद्धा आहे, चांगला फिनिशियर आपण लाराकडे आपण त्या नजरेने पाहतो आणि आज ती वेळ लाराची आलेली आहे आणि त्या अनुषंगाने तो खेळ साकारणार का. डावातील शेवटचं षटक शुभमच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय उर्फ सोनू. पहिल्या षटकाचा विचार आपण केला तर फक्त 9 धाबा इथे मात्र आपण पाहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये पाहिल्या तर या ठिकाणी थेटेनं एकूण 10 धाबा
खर्च केल्या. ज्या पाहुण्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्या पाहुण्यांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. नेहमीच या विभागावरती त्यांचं अतूट प्रेम राहिलेलं आहे आणि आज त्यांची ही ग्रँड एंट्री तुम्ही पाहू शकाल. वेलकम, सुस्वागतम. त्यांची तुम्हाला एंट्री पाहायला मिळू शकेल. नेहमीच्या विभागावरती त्यांचं प्रेम नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. जगशील पाटील आणि त्याच्या सोबत त्यांचा संपूर्ण हा मित्र परिवार षटकात सुरुवात करतो. शुभम आणि इथे मात्र पाहू शकेल एक्झॅक्टली विकेट धोक्यात होती परंतु मिस्टेक घडली गेली. एक धाव कंप्लीट, दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी पाहता पाहता पूर्ण केल्या गेल्या. या धावांची आता मात्र कुठेतरी गरज आहे टीम मेहर 11 बापगाव संघाला. आणि पाहू शकेल या ठिकाणी फटाकांच्या आतिषबाजीनं हा स्वागत केला जातोय आमचे लाडके व्यक्तिमत्व जगनजी पाटील साहेबांचं. वेलकम शेट, तुमचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. म्हणतात ना ती थेंबे थेंबे तळे साचे आणि आज त्या अनुषंगाने मात्र धाबा जोडण्याचा प्रयत्न इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय बागगाव संघाच्या वतीनं. पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल 2 धाबा एक्झॅक्टली बोनसच्या रूपाने आपण पाहिल्या. अजून 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि ते मात्र पाहू शकाल लेडिंग एज आणि शॉट फाईनलीकडे चांगला झेल फलंदाज. या स्पर्धेमध्ये लारा सबसेल फेल राहिलाय. लारासाठी स्पर्धा खास नाही परंतु जेवढा लवकर ही स्पर्धा लारा विसरेल हे त्याच्यासाठी मात्र योग्य ठरू शकेल. आणि त्याचवेळी आपण पाहतो की नवीन फलंदाज आर्यन मेहर आलाय बॅटिंग करण्यासाठी. संघटित धावसंख्या आव्हान पाहिली तर फलक्यावरती 21 धावा पाहायला मिळत आहेत आणि तब्बल 5 गडी या ठिकाणी आतापर्यंत मेहर 11 बापगाव संघाने गमावले. उपस्थित क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी जो सामना सध्या सुरू आहे तो मात्र पाहू शकले स्पर्धेतील सेमीफायनलची लढत आपण पाहत आहोत. नानकर विपक्ष बापगाव आणि जय हनुमान सुत्रपाडा संघाने थेट एंट्री घेतलेली आहे अंतिम सामन्यामध्ये. फायनलमध्ये मात्र तो संघ पोहोचलाय. चार चेंडूचा केला अजून शिल्लक या डावातील व चेंडूला मात्र पाहू शकलो एक्झॅक्टली आपटी देण्याचा प्रयत्न केला. पंचांचा वाईटचा इशारा पाहायला मिळतो आणि 1 फॉर दी ओव्हर सुद्धा मात्र या ठिकाणी घोषित केलाय. म्हणजे एक जो बाउन्सर होता तो त्या मात्र इथे वापर केला सोडून म्हणजे याच्यानंतर आता तो बाउन्सर चेंडू हाताळू शकत नाहीये आणि पाहू शकले एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी एक धाव पाहायला मिळते. फॅटिंग टोटल तुम्हाला जरूर इथून उभा करावा लागेल. कमीत कमी 30चा आकडा जर इथे तुम्ही उभा राहा तर मॅचमध्ये मजा येऊ शकेल. कारण चांगली गोलंदाजी अटॅक सुद्धा आपण पाहिला तर बापगावकडे आहे परंतु त्यापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला इथून चांगला खेळ साकारावा लागेल. सर्व बापगावकरांच्या आणि या नानकरकरांच्या मात्र या सामन्याकडे नजर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो पुन्हा पाहू शकला या ठिकाणी मॅचची आय थिंक कडा पाहायला मिळाली. हो डायरेक्ट हिटचा प्रयत्न सुद्धा झालाय परंतु एस्टेनवरती निशाणा मात्र साध्य झाला नाहीये. सिंगल धाव मात्र तिने पूर्ण केली गेली आणि याच चेंडूसाठी आपण जर पाहिलं तर शुभमला आपण सातत्याने टेनिस बॉलवरती ओळखतोय आणि आज गावदेवी नानकर संघाचा विचार केला तर मात्र प्रॉपर संघ जो आपण पाहतोय की खेळतोय ते सर्व खेळाडू आता मात्र आपल्याला आज पाहायला मिळतात. कारण आज सुपर संडे आहे, कुठलाही जॉबचा तणाव नाहीये. सर्व खेळाडूंनी वेल काढला आणि या स्पर्धेमध्ये खेळण्याचा आनंद घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि चांगला खेळ राहिलाय आतापर्यंत. सरपंच व उपसरपंच चषकामध्ये नानकर संघाने पहिला दिवस गाजवला होता स्पर्धेच्या दृष्टिकोनातून आणि या ठिकाणी पहा सावतगावची समाजसेवक आणि सध्या आता पाहतोय की उद्योग क्षेत्रामध्ये चांगलं नाव त्यांनी कमावलंय सचिनजी पाटील. त्याचे इथे शुभ आगमन होतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चांगला चेंडू पडल्यानंतर पाहू शकलो एक्झॅक्टली बाहेरच्या दिशेने मूव झाला आणि
डॉट बॉलची सांगता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. जबरदस्त चेंडूची हाताळणी. और ये देखिए भीमसेन तरे, स्पर्धा कुठेही असू द्या तिकडे ते पोहोचत असतात. क्रिकेटचे ते खूप पुढे लवर आहेत असंच म्हणावं लागेल. शुभम पुन्हा एकदा उडवलाय, फटका हवेत केलाय, उंची जास्त आणि त्यात तुला पाहतो की डाऊन दी बॉल स्वतः गोलंदाज विकेटचं पतन. आणि आय थिंक हा स्वागत पहा या ठिकाणी पाहुण्यांचा केला जातोय. जे नुकतीच आपण इथे उपस्थिती पाहिली आपण सचिनजी पाटील साहेबांची, त्यांचा चांगला पाहुणचार केलाय. परंतु विकेट्स या ठिकाणी शालिक भोईर दगावच्या दिशेने चाललाय. स्मशान शांतता सध्या आपण पाहतोय. भरपूर काही अपेक्षा होत्या या संघाच्या वतीनं आज या स्पर्धेमध्ये, परंतु कुठेतरी बॅट थोडीशी हवेत गेली आणि त्याच्यामुळे पाहतो की चेंडूला जास्त उंची मिळाली. चला कोणी पडदा पकडायचा नाही, प्रेक्षकांना मी विनंती करतोय. जो भगवा रंगाचा पडदा आहे त्याला कोणी पकडू नका, ती आमची सीमारेषा आहे. तुषार भंडारी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि फलकावरती फक्त 24 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आणि 2 चेंडूमध्ये किमान 1 फटका चौकार किंवा षटकार जरी ती आला तर मात्र आमचे बाळू सुद्धा मात्र खुश होऊ शकतील आणि त्यांना सुद्धा तीच अपेक्षा आहे. हो, फटका चांगला आलाय, परंतु हवेत केला, थेट चालला डाऊन दी बॉल, झेल ड्रॉप. परंतु फलंदाज आय थिंक हिट विकेट झालाय. सर्वांच्या नजरा होता थेट इकडे की झेल तो पकडणार की नाही, परंतु इकडे वेगळंच दृश्य पाहायला मिळतोय. आणि पहा अगदी डोक्यावरती बॅट आणि संत गतीने आता मात्र निराश पावलानं चाललाय दगावच्या दिशेनं. अजून एक विकेटचं पतन. आणि आता मात्र शेवटचा बॉल फेस करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करतोय यासिन सिंधू. हे दृश्य पहा, झेल जरूर ड्रॉप झाला होता, परंतु अशा चुका कधी आपण थेटेकडून पाहत नसतो. परंतु दुर्दैवाने मात्र त्या ठिकाणी तुषार भंडारी हिट विकेटच्या मात्र या ठिकाणी स्वरूपात तो मात्र भास झाला. सध्या आपण पाहू शकलो व्यासपीठावरील आपण दृश्य मी तुमच्याबरोबर पोहोचवतोय. अनेक संख्येने मान्यवर मंडळी आपल्याकडे आज उपस्थित झालेले आहेत. या स्पर्धेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आज प्रमुख उपस्थिती पाहत आहोत. सन्माननीय जगनशेठ पाटील ज्यांची नुकतीच मात्र या ठिकाणी उपस्थिती आपण पाहिली. त्याच्या समेत पाहू शकाल सन्माननीय सचिनजी पाटील, कल्पेशजी केणे यांना तुम्ही पाहू शकाल, मदनजी पाटील यांना सुद्धा पाहू शकाल, सुरेशजी बेहेर सुद्धा आहेत, भाग्यजी पाटील, सर्वांचं या ठिकाणी आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आज आपण या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत आणि सेमीफायनलची मॅच सध्या आपण या ठिकाणी अनुभवतोय. चला खेळायला सुरुवात करायची आहे प्लीज. पंचांना सुद्धा विनंती असेल की आपण या ठिकाणी खेळाडूंना मात्र वेळेवरती वॉर्न करत राहा, कारण आपल्याला या ठिकाणी पाहतो की जो शेवटचा जो सामना आहे तो सुद्धा मात्र या ठिकाणी आपल्याला उजेडामध्येच कव्हर करायचा आहे. कुठल्या संघावरती अन्याय होणार नाही त्याची सुद्धा आपण या ठिकाणी काळजी करणार आहोत. शेवटचा बॉल फेस करेल यासिन. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु चुकीची लाईन निवडली गोलंदाज सुरू न आणि पाहू शकला एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी 1 धाव मात्र तिथे खर्च केली. अशा धाबा जरी आल्या आणि येत राहिल्या तरी सुद्धा मात्र एक फॅटिंग टोटल मात्र इथे उभा करू शकतात आणि त्यासाठी मात्र कुठेतरी बोनसच्या रूपाने गोलंदाज आता मात्र इथून धाबा खर्च करतोय. राकेश गारे मिडॉपला पाहायला मिळतात, जरूर त्यांना मात्र गोलंदाजाला ते कान मंत्र देत आहेत. एक लेजंड खेळाडू आहेत नानकर गावाचे. हो, चांगली लेंथ, जबरदस्त लेंथ आणि डॉट बॉलनं मात्र शेवटची चेंडूची हाताळणी गोलंदाज शुभमने केली. आणि पाहू शकाल या ठिकाणी 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना पाहू शकाल मेहर 11 बापगाव संघाने धावा जोडल्या 25 आणि लक्ष्य असेल फायनलमध्ये जाण्यासाठी गावदेवी विस्फोट नानकर संघाला 26 धाबांचं. भरपूर संख्येने मात्र आता पाहू शकाल प्रेक्षक आमच्या सोबतीला जोडलेले आहेत यूट्यूब या वाहिनीवरती या स्पर्धेचा आनंद घेतात. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि जाऊया आपण इनिंग ब्रेकमध्ये आहोत तर काही सन्मान जे आहेत त्या सन्मानाकडे आता मात्र आपण वाटचाल करणार आहोत.
चला या स्पर्धेमध्ये ज्यांची आपल्याला या ठिकाणी नुकतीच उपस्थिती पाहायला मिळाली आणि जरूर त्यांच्या आतुरतेने वाट आमचे सर्व आयोजक समिती पाहत होते आणि नेहमीच या विभागावरती त्यांचं अतूट प्रेम राहिलं आहे, या आयोजकांवरती त्यांचं प्रेम राहिलं आहे, असे आमचे सर्वांचे लाडके विद्यमान सरपंच सर्वांचे लाडके ग्रामपंचायत इटारे किरूचे आदरणीय जगनशेठ पाटील साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. मी जगनशेठ पाटील यांना विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये या, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. जगनशेठ पाटील यांना विनंती असेल की आपण स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. मी या सन्माननीय बाळरामजी मेहर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आपल्या प्रमुख अतिथींना मात्र या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करावं. उपदार माझी शाल पुष्पगुच्छ आणि प्रेमाचं प्रतीक महाराजांची प्रतिमा असणारा हा सन्मान चिन्ह आपण या ठिकाणी देत आहोत आणि हे प्रेम आहे, भारतीय संस्कृती आपण या स्पर्धेच्या वतीने जपत आहोत आणि हा सन्मान बाळरामजी मेहर यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. तर सरपंच व उपसरपंच चषकामध्ये मेहर 11 बापगाव संघाच्या वतीनं साहेब आपण इथे आलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. नेहमीच या विभागासाठी तत्पर कार्य करणारे जगनशेठ पाटील यांचा आपण या ठिकाणी आणि सन्मान केला आहे. त्यानंतर मी सचिनजी पाटील या विभागातील एक प्रसिद्ध उद्योजक, त्यांच्या सौभाग्यवती पंचायत समितीच्या माजी सभापती राहिलेल्या आहेत आणि नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचीसुद्धा आपल्याला उपस्थिती पाहायला मिळत असतं आणि त्यांचा सन्मान मी बाळरामजी मेहर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. चला आता आयोजकांना विनंती असेल की आपण स्पर्धेकडे पूर्णपणे फोकस करायचा आहे. चला पप्पूभाई, सन्माननीय बाळरामजी मेहर यांच्या शुभ हस्ते आपण सचिनजी पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. सावतगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि नेहमीच क्रिकेटसाठी प्रोत्साहन देत असतात आणि त्यांचा हा आदरपूर्वक सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय. तदनंतर बापगावचे समाजसेवक सूर्यकांत पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. विनंती असेल की आपण यायचं आहे, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे आणि बापगावची स्पर्धा आपण इथे अनुभवतोय. जगनशेठ पाटील यांच्या सोबतीला नेहमीच ते कार्यरत असतात आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी बाळरामजी मेहर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करतोय. तदनंतर बाबालेगावचे युवा उद्योजक कल्पेशजी केणे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा पुढे या, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. प्रेक्षकांची पावसाळ्यात आता अतूट गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण या क्रीडांगणाचं एक वैशिष्ट्य आहे, स्पर्धा कोणती असू द्या प्रेक्षकांची गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळत असते आणि हा जण समुदाय सध्या आपण पाहत आहोत. कल्पेशजी केणे यांना आपण इथे सन्मानित करीत आहोत. तदनंतर सन्माननीय मिथुनजी रणवी आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा पुढे यायचं आहे, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. मिथुनजी रणवी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. प्रत्येक पाहुण्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून योग्य तो सन्मान देतोय. हीच आपल्या स्पर्धेची आणि आपल्या संस्कृतीची आपण या ठिकाणी ही संस्कृती आपण जपत आहोत. धन्यवाद आणि जाऊया आता मात्र आपण सेमीफायनलकडे आणि आता मात्र पाहू शकाल फायनलमध्ये एंट्री कोण करणार हे आता ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे. थँक्यू सो मच योगी पाटील सर. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सरपंच व उपसरपंच चषक 2025-26 मध्ये आणि सेकंड सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट, दुसरा सेमीफायनलचा सामना तुमच्या समोर या ठिकाणी रंगत असताना जेथे 26 धावांचं लक्ष्य आहे, परंतु सुरुवात या ठिकाणी विकेटने झालेली आहे. ओमकारने षटकाला सुरुवात केली, धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झालाय आणि आता मोरेश्वरला साथ देण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये अगदी बरोबर अंकित मला वाटतं सलामीवीर आहे. मोरेश्वर वन डाऊन पोझिशन वरती येतोय. नवीन बॅटर ओमकार दळवी. मेहर 11 बापगावची स्पर्धा आणि तेच सध्या मैदानाच्या आतमध्ये. थोडासा खाली राहणारा बॉल
टप्पा पडला, हलकासा खाली राहणारा बॉल आणि विकेट किपर त्या ठिकाणी चांगलं कार्य करीत असताना येतोय डॉट बॉल. उघड्या डोळ्यांनी बघितलेलं स्वप्न आज बाळारामजी मेहर यांची मेहनत, त्यांनी घेतलेले हे कष्ट या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला मित्रांनो यशस्वी होताना दिसते. हा जनसमुदाय आणि त्यांनी दिलेला हा प्रेम तुम्ही पाहतायत. या स्पर्धेवरती सफल झालाय. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल. दबाव वाढणार आहे, काहीच तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही मित्रांनो. आयुष्यामध्ये काही मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी कठोर परिश्रम तुम्हाला घ्यावे लागतील. कुठलीच गोष्ट सोपी नाही आणि हा खेळ क्रिकेटचा आहे, जिथे कोणतीच धावसंख्या मोठी नाही आणि कोणतीच धावसंख्या छोटी नाही. डोंट अंडर एस्टिमेट. या खेळामध्ये कधीच कोणाला अंडर एस्टिमेट करू नका, कारण शेवटचा बॉल आणि शेवटची धाव होत नाही तोपर्यंत कोण जिंकलाय हे कोणी सांगू शकला नाही. स्टिअर करायचं होतं, आता मात्र एक्स्ट्राची धाव मिळेल आणि अखेर या एका धावेने धावफलक पुढे जाताना 2 या आकड्यावरती 26 धावांचं लक्ष आहे. फाईट बॅक देत असताना ओमकार दळवीचं हे षटक आपल्याला बघायला मिळतं. गांगुर्डेचं षटक अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे या मॅच मध्ये, परंतु मोरेश्वर सुतार या खेळाडूकडे सर्वांच्या नजरा. फुल टॉस आणि त्याचा सिग्नेचर स्ट्रोक आहे. पाठवल्या बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे येतोय चौकार. पॅडल स्वीप आपल्याला बघायला मिळाला आणि बॉल सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. चर्चा तीच करत होतो की मोरेश्वर सुतार वन ऑफ द एक्सपिरियन्स कंपेनियन आणि पॉवर प्ले मधील बेताज बादशाह फलंदाज आहे आणि त्याच्या समोर अशा प्रकारची गोलंदाजी मी तर म्हणेल दुधात साखरेसारखंच आहे. फुल टॉस मिळाला पॉवर प्ले मध्ये, त्याचा फायदा उचलला. लागोपाठ 2 चेंडू डॉट आल्यानंतर हा चौकार पुन्हा एकदा दबाव कमी करताना दिसलाय आणि धावफलक आता वेगाने गेलाय. 6 या आकड्यावरती 8 धावा 9 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडायच्या आहेत. पॉवर प्ले मध्ये ओमकारनं सुरुवात चांगली मिळवली आहे, परंतु हा चुकीचा बॉल त्याच्याकडून पाहायला मिळाला. अशा चुका वारंवार जर केल्या तर मग या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागेल. मेहर 11 बापगाव ज्या वेळेला सत्र सुरू झालं त्यावेळेला लागोपाठ 2 फायनल जिंकणारा हाच संघ आपल्याला बघायला मिळाला होता, परंतु फायनल मध्ये पोहोचणारा जय हनुमान चौधरपाडा संघ अगदी टक लावून पाहतायत की कोणती टीम येणार आहे त्यांच्या विरुद्ध खेळण्यासाठी. पुन्हा एकदा फ्लिकचा फटका डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित. फक्त मिळेल एकच धाव. 7 वर जाऊन पोहोचते धावफलक. सटीकता पाहायला मिळाली आहे. ॲक्युरसी गोलंदाजीमध्ये आपल्याला बघायला मिळालेली आहे. सर्वच मंचावर उपस्थित मान्यवरांमध्ये आपण पाहतोय आदरणीय सरपंच श्री जगनशेठ पाटील साहेब. थँक्यू डीजे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, मॅटर करू नका, माफ होणार नाही. आणि अखेर पहिल्या षटकाचा खेळ देखील संपन्न. आता एक चांगली स्थिती तुम्ही गावदेवी स्पोर्ट नांदकरची पाहता. या वर्षामध्ये या दोन्ही टीमनं 2-2 ट्रॉफी जिंकलेल्या आहेत. नांदकर संघानं मला वाटतं संजय स्मृती चषक सावध जिंकला आणि योगेश स्मृती आमनेची एक ट्रॉफी जिंकली आणि मेहर 11 बापगावनं चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आणि त्याचबरोबर नांदकरची एक स्पर्धा आई एकविरा नांदकरची स्पर्धा या मेहर 11 बापगावनं जिंकलेली आहे. म्हणजे दोघांकडे 2-2 जेतेपद आहेत. विजेतेपद कसं मिळवायचं, विजेते कसे खेळतात या दोन्ही टीमला माहिती आहे आणि या दोन्ही टीम मध्ये खेळाडूंना माहिती आहे. याच गोलंदाजाविषयी चर्चा करत होती आपण सुनील गांगुर्डे विषयी. या गोलंदाजाचं हे जे षटक आहे ना, हे अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. या सामन्याला कलाटणी देणारं षटक ठरणार आहे. आणि समोर आता मोरेश्वर सुतार. चला स्पीडअप करा, यानंतर फायनल मॅच बाकी आहे. जास्तीत जास्त षटकांची फायनल मॅच आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत खेळवण्याचा, परंतु तुमच्या 2 टीमपैकी एक संघ पुढे पोहोचणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आता वारंवार आम्ही तुम्हाला विनंती करतोय, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव देवरुंग म्हटलं तर या क्रीडांगणावरती नेहमीच गर्दी, मानवी समुद्र आपल्याला बघायला मिळत असतो. स्पर्धा कोणाची असो, येथे आवर्जून प्रेक्षक वर्ग, प्रेक्षक राजा या स्पर्धेचा आनंद घेताना आपण बघत आलेलो आहोत. एक विरंगुळा म्हणून पूर्ण दिवसभराची थकान आलेला जो ताण असतो तो कुठेतरी दूर करण्यासाठी क्रिकेटचा आनंद घेताना हे सर्व प्रेक्षक. ओ स्कूप केलाय, झूप अप शॉट, फाईन लेगच्या डोक्यावरून सन्मान्य जगनशेठ पाटील साहेबांच्या स्टँडला सलामी देणारा येतोय चौकार. समोर जबरदस्त फटका इनफिल्डला क्लिअर करत असताना चौकार मोरेश्वर सुतारच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाला. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे आणि आज मोठं प्रदर्शन तो करत असताना
सुरुवात थोडीशी नाजूक राहिली, परंतु तदनंतर या मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण करत असताना 15 धावा, धावफलकावरती 11ची गरज. गांगुर्डे फ्लिक केला हलक्या हातानं, फक्त दिशा दाखवू द्या. आउटफील्ड मध्ये चेंडूला पाठवलं, दुसरा धावेचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट. आता सिंगल डबल आपण सामना जिंकू शकतो ते माहिती, आणि आता 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्यात. या 2 धावांनी स्कोर पुढे जाताना 17 वर फायनल मध्ये पोहोचण्यासाठी जी लढत आहे. चला, जय हनुमान चौधरपाड्याच्या कॅप्टनला विनंती आहे की टॉस साठी आपण रेडी राहायचंय, लगेचच या ठिकाणी यायचंय, कारण चालू सामन्यातील विजेता संघ फायनल खेळण्यासाठी तुमच्या विरुद्ध तयार होणार आहे. जय हनुमान चौधरपाडा 7वी ही फायनल खेळतात. 11 स्पर्धांपैकी 7 मॅचेस फायनलच्या खेळतात. म्हणजे यापेक्षा मोठी उपलब्धी एखाद्या टीमसाठी काय असू शकते. त्यामागे त्यांची असणारी मेहनत पाहायला मिळाली आहे. परंतु या ठिकाणी डान्सिंग डाऊन टू ट्रॅक, ओव्हर दी मिड ऑफ, ओव्हर दी बॉर्डर रेट, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, क्लासिकल चौकार. मोरेश्वर सुतारचा क्लास झळकतोय या सेमी फायनलच्या लढतीमध्ये. आलाय चौकार. आज डीजे बँडनं देखील सर्वांनाच मंत्रमुग्ध केलेला आहे. या चौकाराने धावफलक 21 वर 5 धावांची गरज आहे. पुन्हा स्वीप, आणखी एक चौकार, सरळ सीमा पार, विजयाकडे अग्रेसर. स्कोर आर लेवल. फायनलची तयारी नानकर संघ करत असताना 1 धावेची गरज आहे. मोरेश्वरच्या बॅटमधून येणारा हा 4था चौकार आपल्याला बघायला मिळाला. पूर्णपणे आज रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आणि तो जबाबदारीने खेळला आणि पुन्हा एकदा संघाला फायनलच्या दिशेने घेऊन गेला. गांगुर्डे पुढचा बॉल, 1 धावेची गरज आणि मॅच फिनिश. सामना या ठिकाणी जिंकलाय. फायनल मध्ये प्रवेश करत असताना आई गावदेवी स्पोर्ट नानकर टीम मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्ड लक टीम मेहर 11.